मी सचिन बेत्रे, मी इयत्ता 5वी शिकत आहे. आजच्या समाजात मुलगा मुलगी भेद न मानणाऱ्या माझ्या बाबांची मी कन्या. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वडील म्हणजे आयडियल हिरो असतात. जसे की माझे ते एक चांगले मित्र व मार्गदर्शक आहेत. चांगले सवय लागल म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून ते नेहमी प्रयत्न करतात. मला मोबाईल बघायला खूप आवडतो. मोबाईल खेळण्यापेक्षा अभ्यास कर, बुद्धीचा चांगला वापर कर, नाही तर तुझ्या बुद्धीला गंध चढेल असे फडसावतात. प्रसंगी जडतात देखील. चायनीज पदार्थांचे सेवन करताना त्यात आपल्या शरीराला घातक असणारे अजिनोमोटोमुळे आपल्या शरीराचे नुकसान होते ते सांगतात. मला आवडत असून देखील मी ते खात नाही. भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावे व समजावे. ऐतिहासिक वास्तू येथे कधी कधी मंदिर येथे कधी कधी फिरायलाही नेलं. व्यायामाची सवय लागावी म्हणून ते सकाळी सूर्यनमस्कार करण्यास उठवतात. मी उठत नाही. हा भाग वेगळा. कोकण दर्शन हा आमचा आवडीचा विषय आहे. सणावारांची माहिती व त्या सणादिवशी सक्तीने जोपासायलाही लावतात. लोकांना फ्रेश होण्यासाठी अफ्रेश लागते. माझ्या बाबांना फ्रेश होण्यासाठी मित्र लागतात. मग माझ्या बाबांचे मन फ्रेश होते. गिरवीतील लहानपणापासूनचे असू देत किंवा ते ज्या क्षेत्रात काम करतात तेथील असू देत किंवा जेवल्यानंतर शतपावली करताना समुद्राच्या समोरील तेकटा येथील असू देत, सकाळी 7:30 वाजेपर्यंत अलार्मसारखा वाजणारा मोबाईलवर एका मित्राची सुरुवात होते. तो फोन नाही वाजला की आम्हालाही चुकल्यासारखे काहीतरी वाटते. संवेदनशील असणाऱ्या बाबांची ही कहाणी मला ती खूप आवडते. मी व माझे बाबा गेल्यानंतर चौकात गेलो होतो. तिथे एक आजीबाई खूप वेळ भाजी विकत बसल्या होत्या. त्यांची दय आली म्हणून त्यांनी गरज नसतानाही देखील भाजी विकत घेतली. त्यांचा अभिमान व मदत या दोन्ही गोष्टी जपल्या. जाता एवढेच बोलले. काय बोलू मी कळत नाही. बाबा या व्यक्तीसाठी असे कसे म्हणू शकते. कोणीही नसते कोणासाठी. जीवन खर्चले सारे आपल्या कुटुंबातल्या माणसांसाठी. कधी बघितलेच नाही बाबा तुम्हाला जगताना स्वतःसाठी. धन्यवाद.